श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. सामान्यपणे प्रापंचिक सुखाच्या प्राप्तीसाठीच सर्व प्रापंचिकाची धावपळ सारखी सुरू असते. केलेल्या प्रत्येक कृतीतून आपणाला सुख कसं मिळेल याचाच विचार ते सदैव करत असतात. देवाच्या दर्शनाला जातात तर तिथे सुद्धा देवाकडून काहीतरी मिळेल या आशेनेच. श्री समर्थ म्हणतात, जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना. देवाची पूजा अर्चा करायची ती काय त्यांच्याकडून काही मिळविण्यासाठी का? आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून देवाला नवसायस करायचे. देवाला काहीतरी थोडंसं देऊन त्या मोबदल्यात त्याला मोठं घबाड मागायचं. केलेला नवस फेडण्यासाठी तीर्थयात्रा करायच्या. जपजाप्य पोथी पारायणसुद्धा संसारातील सुखाच्या अपेक्षेनेच. पोथीत किंवा ग्रंथात सांगितलेल्या फलश्रुतीकडे लक्ष ठेवून पारायण करणारे अधिक संख्येने असतात. बरं, ती फलश्रुती कोणती? तर चांगली नोकरी, घरदार, चांगली बायको मिळण्यासाठी, मुलेबाळे होण्यासाठी, रोग निवारणासाठी ही सर्व सकाम भक्ती झाली. परंतु संतांनी मात्र हा मार्ग अत्यंत गौण सांगितला आहे. श्री महाराज निष्काम भक्ती करावी म्हणूनच नेहमी सांगत असत. निष्काम भक्ती करण्यावरच त्यांचा विशेष भर होता. श्री महाराज म्हणायचे, ग्रंथाची फलश्रुती कशी असावी तर शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, श्रवण चुके अधोगती अशी. श्री समर्थांनी आपल्याला दासबोध ग्रंथात सांगितली तशी. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी श्रीमद भगवद्गीता, मनाचे श्लोक, दासबोध आदी ग्रंथ वाचावेत असे श्री महाराज नेहमी सांगत असत. श्री महाराजांचे बालपणीचे सवंगडी गणपतराव देव यांचे चिरंजीव दिनकर देव हे मूळ साखरखेर्ड्याचे राहणारे असून नोकरीच्या निमित्ताने अकोल्याला राहत असत. ते ज्या ज्या वेळी श्री महाराजांच्या दर्शनाला साखरखेर्ड्याला येत त्या त्यावेळी त्यांना श्री महाराजांकडून काहीतरी विशेष शिकायला मिळे. महाराजांच्या बोलण्यातून थोरल्या महाराजांचा विषय निघायचा. त्यावेळी श्री महाराज आपण गोंदवल्याला सज्जनगडला जाऊन आलात का म्हणून विचारित असत. तेव्हा हे नाही महाराज, अद्याप तसा योग आला नाही म्हणून सांगत असत. तेव्हा श्री महाराज थोरल्या महाराजांच्या दर्शनाला गोंदवल्याला जरूर जा बरं, आणि त्याचवेळी सज्जनगडावर जाऊन श्री समर्थांचेही दर्शन घ्या म्हणून सांगत असत. गोंदवल्याला जाण्याची प्रेरणा त्यांना श्री महाराजांकडून मिळे, परंतु प्रापंचिक अडचणीमुळे त्यांचं जाण्याचं जमत नसे, त्याची त्यांना खंतही वाटे. एक वेळ त्यांनी गोंदवल्याला जाण्याचा दृढ निश्चय केला व श्री महाराजांना तसे सांगितले. तेव्हा श्री महाराजांना अत्यंत आनंद झाला व त्यांनी त्यांना गोंदवल्याला जाण्याचा मार्गही सांगितला. श्री महाराज म्हणाले, आधी साखरखेर्ड्याहून जालन्याला जावे. श्री रामरायाचे दर्शन घेऊन तेथून तुळजापूरला जाऊन भवानी मातेचे दर्शन घ्यावे. पुढे पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घ्यावे व तेथून गोंदवल्याला जावे. गोंदवल्याला थोरल्या महाराजांचं दर्शन घ्यावं. नंतर ज्ञानगंगेच्या घाटावर जाऊन श्री रामानंद महाराजांचं दर्शन घ्यावं. थोरल्या व धाकट्या राममंदिरात जाऊन रामरायाचं दर्शन घ्यावं. तेथून सज्जनगडावर जाऊन समर्थांना साष्टांग दंडवत घालावा. परतीच्या प्रवासात देहू आळंदी करावी. परंतु हे सर्व करत असताना थोरल्या महाराजांना अत्यंत प्रिय असणारं रामनाम अखंड मुखात असावं. त्याचा विसर पडू देऊ नये व नामाशिवाय एक क्षणही वाया जाऊ देऊ नये. पुढे श्री महाराज त्यांना म्हणाले, आता आपण दर्शनासाठी या सर्व ठिकाणी जाणार आहात, तेव्हा देवाजवळ काय मागाल? नेमकं काय मागावं हे कळत नसल्यामुळे व भलतेचं काहीतरी उत्तर देण्यापेक्षा त्यांनी मौनच पत्करलं. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, हे पहा, पंढरपूरला गेल्यावर विठुरायाचे पाय धरून विनवणी करावी. हे पांडुरंगा, हे पंढरीराया, आपण नामदेवांवर जसं प्रेम केलं तसं प्रेम माझ्यावर करा. गोंदवल्याला थोरल्या महाराजांच्या दर्शनाला जाल तेव्हा त्यांना हात जोडून प्रार्थना करा की हे दयासागरा, हे भक्तवत्सला, हे भक्त काम कल्पद्रुमा, आनंद सागरांना जे प्रेम दिलं तेच प्रेम मलाही द्या. सज्जनगडावर श्री समर्थांच्या समाधीपुढे लोळण घेऊन त्यांना कल्याणस्वामीवर आपण जसा लोभ ठेवला तसाच लोभ मजवर असू द्या, अशी हात जोडून अत्यंत विनम्र भावाने त्यांना प्रार्थना करावी.
या सर्वांनाच पदर पसरून आणि अत्यंत लीन होऊन माझ्या मुखात अखंड नाम येऊ द्या आणि माझा विसर पडू देऊ नका, एवढीचही प्रेमदानाची भिक्षा मागा बरं. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दिनकर देवांनी या सर्वांचं दर्शन घेऊन त्यांना प्रेमदानाची याचना केली व यात्रा करून ते आपल्या गावी परतले. वडिलांच्या काळात त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली होती, शेतीवाडी भरपूर होती. परंतु कालौघात पुढे परिस्थिती बदलत गेली. कुळाने जमिनी बळकावल्या, त्या परत मिळाव्यात म्हणून यांनी मेहकरच्या न्यायमंदिरात खटला दाखल केला होता. परंतु पुढे निकाल यांच्याविरुद्ध लागून कुळाकडेच शेती राहिली. तेव्हा ते थोडे नाराज झाले व साखरखेर्ड्याला श्री महाराजांच्या दर्शनास आले. दर्शन घेऊन कोर्टाच्या निर्णयाचं सांगून सगळी शेती कुळाकडे गेली, आता काहीच शिल्लक राहिले नाही असे म्हणाले. हे ऐकून श्री महाराज म्हणाले, जशी रामाची इच्छा. परंतु पुढे म्हणाले, आपण याचं फार वाईट वाटून घेऊ नका आणि आता पेढे आणून रामरायाला नैवेद्य अर्पण करा. तो प्रसाद सर्वांना वाटा व आपणही तो प्रसाद घ्या. श्री महाराजांची ही सूचना ऐकून त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं. परंतु श्री महाराजांची आज्ञा म्हणून त्यांनी पेढे आणून रामाला नैवेद्य दाखवला व सर्वांना प्रसाद वाटला. पुढे अकोल्याला ते स्थायिक झाले. श्री महाराजांच्या स्मरणात त्यांची कालक्रमणा चालली असताना त्यांना एक सुयोग चालून आला. जवळचीच विकाऊ असणारी 15 एकर चांगली शेती त्यांनी घेतली. श्री महाराजांच्या कृपेने विनासायास ही जमीन त्यांना स्वस्त भावात मिळाली. सर्व परिस्थिती सुधरत गेली. श्री महाराज म्हणायचे, श्री सद्गुरू रामराय अत्यंत कृपाळू आहेत, दयेचे सागरच आहेत ते. अनन्य शरणागत होऊन प्रेमभावाने त्यांचं चिंतन केलं की सर्व तऱ्हेने ते आपला सांभाळ करतात. त्यांना अमुक अमुक करा असं म्हणावं लागत नाही आणि अनन्य भावाने चिंतन केल्याने आपली सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडते. भगवान भगवद्गीतेत म्हणतात, अनन्य शरणागत होऊन माझी उपासना करणाऱ्यांचा योगक्षेम मी चालवतो. म्हणून आपण शरणागत होऊन त्यांना केवळ भक्तिप्रेमच मागावं. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी नेसलेल्या धोत्राला धुताना किंवा वाळू घालताना खोचाटा लागून ते एके ठिकाणी थोडे फाटले होते. तेव्हा ते फाटलेले धोतर बघून एका सेवेकऱ्यांनी, महाराज आपल्यासाठी एक नवीन धोतर काढू का म्हणून विचारले. त्यावर श्री महाराजांनी त्यांना काय सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.